तुम्हाला कसं वाटतं आता? फ्रेश वाटतं मला. पायाला कसं वाटतं? पायाला थोडंसं कसं वाटतं? आणि आले तेव्हा पाय दुखत होता? दुखत होतं, चालता येत नव्हतं. चालता येत नव्हतं. पहिल्यापेक्षा किती बरं वाटतं? पहिल्यापेक्षा 50-60% बरं झालं. 50-60%. कुठून आलात तुम्ही? मुंबईच्या चेंबूर. कोणी सांगितलं होतं? व्हिडिओ बघितला होता. व्हिडिओ बघितला. व्हिडिओ खरे? एकदम 100% खरं आहे. तुम्हाला तो बरं वाटतंय ना? नक्की. व्हिडिओ तर नाही खोटं? नाही 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 नाही. तुमचा हात कसा आता? अंधेरीवरून आलो. हात किती वर जातो? आता जातो. आले तेव्हा किती वर जात होता? एवढाच एवढा जात होता. पुढे त्याचं कारण काय सांगितलं डॉक्टरांनी? उशी घेऊ नका सांगितलं होतं. आणि काय दुखतं शोल्डर? आणि प्रोसेस सगळं सांगितलंच नव्हतं. हां. टिश्यू डॅमेज सांगितलं. टिश्यू डॅमेज. मग तुमची टिश्यू डॅमेज आहे का आता इथं नाही. आल्यावर? सगळे मनाची शांती. आणि काय काय दुखत होतं? शोल्डर दुखत होता ना? अजून काय दुखत होतं? कमर दुखत. कंबर किती दुखते आता? आता कमी राहिली. पहिल्यापेक्षा? खूप खूप बरोबर. नक्की. हो. आणि तुम्हाला कोण सांगितलं होतं? मी पण व्हिडिओ बघितला होता. व्हिडिओ बघितला. तुम्ही आले मुंबईवरून, तुम्ही आले आणि ते पण मुंबईवरून आले. ओळख पटली. नक्की. व्हिडिओ तर रिअल बरं आहे ना? इथं काही गोळ्या, नाही नाही डोळ्याला काय. औषध, इंजेक्शन आणि मेन म्हणजे टिश्यू काही डॅमेज नाही आणि तुमची काही मणक्याची झीज झालेली नाही. आणि रिपोर्ट कोणी आणले इथे? तुमचे कसले रिपोर्ट येते? MRI कसला आहे तो? मग त्याच्यात काय निघालं? MRI मध्ये काही दिसलं काय? काय मग मी तुमचा रिपोर्ट बघितला, नाही. तोही तिथंच पडेल आहे. रिअल ना? खुश? व्यायाम मी म्हटलं का करा? नाही. व्यायाम करायची गरज नाही. खाऊ व्यायाम पिऊ केला की मध्ये जास्त वाढायचं ते. व्यायाम करू नका. फक्त चूक कळाली. किती डॉक्टर लोकांनी, तज्ज्ञ लोकांनी सांगितलं तुम्हाला चूक होती तुमची? किती जणांनी सांगितले? 10 डॉक्टर झाले म्हणजे. 10 डॉक्टर झाले. मी 2.5 वर्षात 10 आणि तुम्ही 11वे. मी 11. मी शेवटचा ना? चालतंय, ठीक आहे. टेन्शन घेऊ नका. तुम्हाला आता कसं वाटतंय गुडघ्याला? थोडा उशीर होतो. फक्त माझा सूज काय होईल ती बघ माहिती नाही. सुजलेलं आहे म्हणून पण आता फ्री आहे. पण आता गुडघ्याला किती बरं फ्री आहे वाटतं? फ्री आहे एकदम ठीक आहे. येणार आहे मी. मार्केटमधला तुमचा गैरसमज मिटला का? हो हो नक्की. पण मी तुम्हाला सांगतो मार्केटमधून सगळीकडे फिरत होतो. सगळीकडे म्हणजे आता मध्ये पण गेलो होतो मी. तिथे आज माझी थेरपी होती आणि त्याची औषधं पण भरपूर होती. आणि मेकमध्ये मला तेवढं जमलं नाही. जाण्या येण्याचा प्रवास बरेच दिवस जवळ होते भिवंडी पण मला ते. आणि डॉक्टरकडे ऑफिशियल डॉक्टर आहे माझा भाऊ, एक्सरे इंचार्ज आहे. आता ते हॉस्पिटल बंद झाले जीवन विकास, त्यामुळे तिकडे जाणं येणं मग बंदच झालं. पण हाय प्रॉब्लेम तो काय म्हणजे तुमचं मग मी ते बघितलं हे काय वेगळं आहे. मग ते ह्याने बघितला तर मग जाऊया चल आलो. वेगळाच आहे नाही तर. तुम्हाला बराच त्रास दिला आणि फोन करून मी दिला. तुम्ही मला प्रश्न विचार, तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटाल. पण माझ्या प्रश्नांची उत्तर तुमच्याकडे पाहिजे. तुम्ही बस कुठून पकडले? पुन्हा डेपोवरून. पुन्हा डेपोवरून. कुर्लावरून डायरेक्ट येतं. कुर्ल्यावरून किती वाजता गाडी होती? 7 वाजता गाडी होती. 7 वाजता. 12:15 12:15 इकडे आहे. 12:15 तुम्हाला फोन केला. कोणची बस पकडली ती? हे आज गुरुनगर आहे ना ती बस. भीमाशंकर. भीमाशंकर बरोबर.